प्रश्न क्रमांक 1. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केशवसूत. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लडाख प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1927. प्रश्न क्रमांक 4. नाणेघाटास कोणत्या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नाणाघाट असे म्हटले जात होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सातवाहन. प्रश्न क्रमांक 5. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लाहोर. प्रश्न क्रमांक 6. भारत सरकारने मुद्रा या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2015. प्रश्न क्रमांक 7. भारत चीनच्या सीमेवरती असलेली नथुला खिंड भारताने व्यापारासाठी कोणत्या वर्षी मुक्त केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2006. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्वर्णसिंग समिती. प्रश्न क्रमांक 9. चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर कोणत्या नदीवर स्थित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वारणा नदी. प्रश्न क्रमांक 10. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कोणत्या लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नाणेघाट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा.